आज आपण सेक्शन बी आता सेक्शन बी यामध्ये शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चनचा हा प्रश्न आहे। त्यामध्ये शॉर्ट आन्सरमध्ये अटेम्प्ट एनी 8 कोणतेही 8 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी याप्रमाणे 16 मार्काचा सेक्शन बी हा आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 पासून ते प्रश्न क्रमांक 14 पर्यंत प्रश्न यामध्ये विचारले जातील। प्रश्न क्रमांक 3 ते 14 पर्यंतचे प्रश्न याच्यामध्ये विचारतात। म्हणजे टोटल प्रश्न याच्यामध्ये आहेत 12। एकूण तुम्हाला 8 लिहायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असे एकूण मार्क 16 आहेत। मग यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल ते आपण पाहत आहोत। तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3 डायग्राम आणि एक्सप्लेनेशन, डायग्राम आणि त्याचे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे। दुसरा आहे डायग्राम एक्सप्लेनेशन, तोच त्या टाईपमध्ये आहे 2 मार्कासाठी। त्याचबरोबर तिसरा सुद्धा त्याच प्रकारे आहे डायग्राम आणि एक्सप्लेनेशन। त्याचबरोबर चौथा जो प्रश्न आहे तो डेरिवेशनचा रिलेटेड आहे। पाचवा जो प्रश्न आहे नंतर हा पाचवा म्हणजे तुमच्या ह्याच्यामधला 7वा प्रश्न रेग्युलरमधला तो प्रॉब्लेम्स रिलेटेड आहे। त्याचबरोबर 8वा प्रश्न यामध्ये तुम्हाला डायग्राम आणि फॉर्म्युलेशी रिलेटेड आहे। तर त्यानंतर 9वा प्रश्न यामध्ये विचारला जाईल, त्यामध्ये आहे एक्सप्लेन अँड सिम्बॉल अँड डायग्राम, हे त्यामध्ये असेल। त्याचबरोबर 10वा आहे प्रॉब्लेम, 11वा आहे डेरिवेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन। त्याचबरोबर 9वा म्हणजे 11वा यामध्ये 11वा डेरिवेशन आणि एक्सप्लेनेशन झाला। तर त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल 12वा प्रश्न, 13वा आणि 14वा हे तीनही प्रश्न 2 मार्काचे प्रॉब्लेमवरती रिलेटेड असणारे प्रश्न आहेत। म्हणजे एकूण या सेक्शनमध्ये 12 प्रश्न आहेत। तुम्हाला 8 लिहायचे आहेत, प्रत्येकाला 2 मार्क। या प्रकारे म्हणजे बी सेक्शनमध्ये तुम्हाला थेअरीचे 7 प्रश्न विचारले जातील आणि प्रॉब्लेमचे 5 प्रश्न विचारले जातील। म्हणजे थेअरी 7 प्रश्न म्हणजे 14 मार्काला आहे आणि प्रॉब्लेम 5 प्रश्न म्हणजे 10 मार्काला आहे। अशा तऱ्हेने सेक्शन बीचं डिस्ट्रीब्युशन हे होतं।